किसी भी बंदे पे बायोपिक बना रहे हो, लेकिन वो बंदा जिंदा है, तो उस पर बायोपिक कैसे बना सकते हो? वेट करो, क्या पता हक दे बाकी जिंदगी में यार. हे स्टेटमेंट होतं समय रैना याचं एका कॉमेडी शो मध्ये केलेलं. आणि ह्याच स्टेटमेंटची तुलना होतीये भारताची सुपर मॉम मेरी कॉम हिच्या झालेल्या आपकी अदालत मधल्या इंटरव्ह्यूच्या स्टेटमेंट बरोबर. भारताची प्रसिद्ध बॉक्सिंगपटू त्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियाच्या जगात अनेकदा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल उलटसुलट चर्चा रंगत असतात. त्यात मेरी कॉम हे आणखी एक नाव जोडलं गेले. तिच्या आयुष्यात एक वादळ आलंय. 2026च्या सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात ती सापडली आहे. तिच्या म्हणण्यानुसार 20 वर्ष ज्या माणसावर तिनं विश्वास ठेवला त्या नवऱ्यानं तिची आर्थिक फसवणूक केली आहे. हे गंभीर आरोप तिनं आपकी अदालतच्या शो मध्ये केलेत. परंतु स्वतःच्या आयुष्यावर बायोपिक असणारी अनेकांसाठी प्रेरणा असणाऱ्या मेरी कॉमच्या आयुष्यात हे वादळ अचानक कसं आलं? तिची आणि ऑनलरची प्रेम कहाणी काय आहे आणि त्याच आयुष्यात ही कॉन्ट्रोवर्सी कशी निर्माण झाली याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आपला विषयच भारी आहे. मंडळी, गोष्ट आहे सन 2000ची. मेरी कॉम तेव्हा एक नवखी बॉक्सर होती आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत होती. मणिपूर ते बेंगलोर एका नॅशनल कॅम्पसाठी जात असताना रेल्वेमध्ये तिची बॅग चोरीला गेली. त्या बॅगेत तिचे कपडे, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि तिचा पासपोर्ट होता. त्यावेळेस एका तरुण मुलीसाठी नवख्या शहरात अशा गोष्टी हरवणं हे मोठं संकट होतं. याच संकटाच्या कठीण काळात तिची भेट ऑनलर कोम या व्यक्तीशी झाली. ऑनलर हा त्यावेळी दिल्ली विद्यापीठात शिकत होता आणि ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांच्या एका संघटनेचा अध्यक्ष होता. मेरीनं जेव्हा मदतीसाठी त्याला संपर्क केला तेव्हा ऑनलरनं कोणतीही ओळख नसताना तिला मनापासून मदत केली. त्यानं तिला फक्त धीरच दिला नाही तर तिचं सामान शोधण्यासाठी आणि तिला पुन्हा नव्यानं उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. या पहिल्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली. सुरुवातीला ही मैत्री फक्त ओळखीपुरती होती, पण हळूहळू त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडू लागला. मेरीचा स्वभाव खूप जिद्दी आणि मेहनती होता, तर ऑनलर हा अत्यंत शांत आणि समजूतदार होता. त्याच वेळेला मेरी बॉक्सिंगमध्ये आपलं करिअर करू पाहत होती. पण त्या काळात मुलींनी बॉक्सिंग खेळणं हे समाजाला फारसं मान्य नव्हतं. मेरीचे वडीलही या खेळाला विरोध करायचे. अशा वेळी ऑनलर तिच्या आयुष्यात एक मोठा आधारस्तंभ बनून थांबला होता. त्यानं मेरीच्या स्पोर्ट्स स्पिरिटला ओळखलं होतं. तिला खेळात पुढे जाण्यासाठी ज्या मानसिक आधाराची गरज होती ती गोष्ट ऑनलर तिच्यासाठी करू लागला. याच वेळेला त्यांच्यातलं बोलणं हळूहळू वाढलं. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला फार काळ लागला नाही. पण हे प्रेम साध्या धाटणीचं नव्हतं. ऑनलरनं स्वतःचं करिअर बाजूला ठेवून मेरीच्या स्वप्नांना महत्त्व देण्याचं ठरवलं. 2005 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच लग्न केलं. मात्र हे लग्न सोपं नव्हतं. मेरीच्या कोचला आणि काही नातेवाईकांना वाटायचं की लग्नानंतर मेरीचं बॉक्सिंग करिअर संपून जाईल. त्यावेळेला भारतातल्या लोकांची धारणा होती की खेळाडू महिलेनं लग्न केलं की तिची कारकीर्द लगेच संपते. पण ऑनलरनं मेरीला वचन दिलं होतं, लग्नानंतर तिचं करिअर थांबणार नाही. उलट तो तिला अधिक जोमानं पाठिंबा देईल. या वचनाप्रमाणे तो मेरीसाठी रात्रंदिवस झटू लागला. त्यानंतर लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमाची कसोटी लागली. लग्नाच्या काही काळानंतर मेरीनं जुळ्या मुलांना जन्म दिला. कोणत्याही खेळाडूसाठी प्रसूतीनंतर पुन्हा रिंगमध्ये उतरणं हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खूप मोठी गोष्ट असते. पण इथंच ऑनलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यानं मुलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली, जेणेकरून मेरी पूर्ण वेळ सरावावर कॉन्सन्ट्रेट करू शकेल. जेव्हा मेरी रिंगमध्ये घाम गाळत होती तेव्हा ऑनलर घरी मुलांची काळजी घ्यायचा. समाज काय म्हणतोय, 4 लोक काय म्हणतील या मुद्द्यांकडे तो दुर्लक्ष करून मुलांचं संगोपन करायचा. समाजानं काय म्हणावं याची कुठलीच पर्वा त्याला नसायची. एका पत्नीच्या यशासाठी स्वतःला पडद्यामागे ठेवणारा ऑनलर हा खऱ्या अर्थानं मेरीचा हिरो ठरला. ऑनलरच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. आर्थिक परिस्थितीतून ते मुलांच्या आजारपणापर्यंत अनेक संकट त्यांनी झेलली. एकदा मेरी एका मोठ्या स्पर्धेसाठी बाहेरगावी असताना त्याच्या मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. अशा वेळी मेरीला मानसिक धक्का बसू नये म्हणून ऑनलरनं ती गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवली. हे त्यांचं एकमेकांवर असलेलं निस्वार्थ प्रेमच होतं, ज्यामुळे मेरी कॉम जागतिक स्तरावर 6 वेळा सुवर्ण पदक जिंकू शकली आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवू शकली. आज मेरी कॉम आणि ऑनलर यांची जोडी जगासाठी एक उदाहरण होती. त्यांचं प्रेम फक्त शब्दात व्यक्त होणार नाही, तर ते एकमेकांसाठी दिलेल्या त्यागातून दिसून यायचं. परंतु मेरी कॉम हिनं आपकी अदालत या शो मध्ये ऑनलर बद्दल बरेच गौफेस्फोट केलेत. तिचं म्हणणं आहे की माझं संपूर्ण लक्ष हे देशासाठी मेडल्स जिंकण्याकडे होतं, परंतु त्यातून येणारे करोडो रुपये हे ऑनलरनं फसवणूक करून काढते केले. त्यामुळे मी त्याच्यासोबत डिवोर्स घेतला. त्यानंतर ती आणखी सांगू लागली की ऑनलरला राजकारणात खूप इंटरेस्ट होता.
निवडणुकीसाठी त्यानं माझ्याकडून 5 ते 6 करोड रुपये घेतले होते, परंतु एवढे पैसे देण्यासाठी मी तयार नव्हते. पण नवऱ्या खातर तिनं ही रक्कम त्याला दिली. याच पैशातून निवडणूक लढवली आणि तो या निवडणुकीमध्ये हरला. तिथूनच त्या दोघांच्या नात्यात ठिणगी पडायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या शोमध्ये मेरीनं ऑनलरवर हे सुद्धा आरोप केलेत, की ती म्हणते, "माझा नवरा रात्रंदिवस खूप दारू प्यायचा. त्या नशेमुळे त्याला कित्येकदा सूज सुद्धा नसायची." या सगळ्या स्वभावाला कंटाळून तिनं 2023 मध्ये त्याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर रजत यांनी तिला सवाल केला, की "आत्तापर्यंत ऑनलर यांनी तुझ्यासाठी केलेल्या त्यागाचं काय? तू जेव्हा स्पर्धेला जायचीस तेव्हा घरदार तो सांभाळायचा." त्यावर मेरी प्रत्युत्तर देत म्हणाली, की "तो तर गल्लीमध्ये फुटबॉल खेळायचा. मग आता गल्लीमध्ये फुटबॉल खेळणारे सगळेच थोडी सुनील छेत्री बनतात. त्यानं आजवर एकही रुपया कमावला नाही." त्यानंतर ती म्हणते, एका मुलीच्या कमावलेल्या पैशांवर तो बसून राहू शकतो. तिचं हेच वक्तव्य संपूर्ण देशभर चर्चेचं कारण ठरलंय. परंतु त्या काळापासून भारतासारख्या देशामध्ये एका मुलीनं जगाच्या पाठीवर स्वतःचं नाव मोठं करणं ही सोपी गोष्ट नव्हती. ऑनलर घर सांभाळायचा, मुलं बाळ सांभाळायचा, म्हणूनच मेरी कॉम ही जगाच्या पाठीवर इतकी मोठी झाली. त्याचं मुख्य कारण ऑनलर होता. या सगळ्या परिस्थितीत सुद्धा ऑनलर उलट तिच्या पंखांना बळ देत राहिला, हे खरंय. परंतु मेरी सुद्धा आपल्या प्रत्येक यशामध्ये स्वतःच्या पायावर स्थिर उभी होती, हे सत्य देखील नाकारता येत नाही. तरीही जगासमोर एक प्रश्न उभा राहतोच, की मेरी कॉमचा बायोपिक येत असताना तिने ह्या सगळ्या गोष्टी उघडपणे का सांगितल्या? तुम्हाला या कॉन्ट्रोव्हर्सी बद्दल काय वाटतं? ऑनलरनं केलेला त्याग हा खरंच वायफळ होता का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.